संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्ञानेश्वर काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। बातमी आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती आणि ही फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्ञानेश्वर काळे असे या व्यक्तीचं नाव आहे आणि ज्ञानेश्वर काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडलेली आहे। बोगस बियाणं विक्री केलेली आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। अगोदरच दुष्काळामुळे शेतकरी चिंतेत आहे, त्रस्त आहे आणि त्यातच बोगस बियाणं विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।